अकोला जिल्ह्यातील श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव यांच्याकडे असणाऱ्या गजानन महाराजांनी वापरलेल्या पादुका सध्या कोल्हापुरात दर्शनासाठी आणण्यात आल्यात। जवळपास 735 किलोमीटरचा प्रवास करून या पादुकांचं शुक्रवारी रात्री 11:30 वाजता राकेश कापशीकर यांच्या घरी आगमन झालं। आज सकाळी धार्मिक कार्यक्रम झाले। सकाळी 8:30 वाजल्यापासून क्रशर चौकातील केदारनाथ सांस्कृतिक भवन इथं या पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या। दिवसभर मोठ्या संख्येनं भाविकांनी याचं दर्शन घेतलं। यावेळी भजन, कीर्तन, हरिपाठ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 1906 नंतर कोल्हापूरला 2024ला पहिल्यांदा या पादुका कोल्हापुरात आल्या। गेल्या वर्षी अनेकांना याचं दर्शन घेता आलं नाही, त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा हा मान श्री गजानन महाराज पादुका संस्थाननं कोल्हापूरला दिलाय। उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत या पादुका दर्शनासाठी खुल्या राहणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन राकेश कापशीकर यांनी केलंय।